नगरमधील सुधारणांचे दिवस. नगर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना इथल्या प्रवरा नगरला स्थापन झालेला. याच जिल्ह्यातील शिर्डी हे तीर्थक्षेत्र जगप्रसिद्ध आहे. मी नगरला येणार म्हणून खुश होतो. माझ्या सामाजिक कामाला दिशा मिळाली ती याच जिल्ह्यात. इथे आल्यावर RMO डॉक्टर वाघमारे यांच्याकडून मी सिव्हिल सर्जन पदाचा चार्ज घेतला. आम्ही दोघांनी सिव्हिल हॉस्पिटलचा राऊंड घेतला. इथे पदस्थापना झाल्या मला संचालकांचे पत्र आले. त्यानुसार 1 महिन्यासाठी दिल्लीला व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी जायचे होते. त्यामुळे मी RMO चार्ज देऊन दिल्ली गाठली. तिथे भारतीय आरोग्य संस्थान येथे रुजू झालो. या प्रशिक्षणासाठी देशभरातील अधिकारी आले होते. या प्रशिक्षणात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा कोर्स तयार करण्यात आला होता. मी रुग्णालयीन विषय येण्याची वाट बघत होतो. तो विषय चर्चेस आला आणि मला आधुनिक रुग्णालयाची संकल्पना बघण्यास मिळाली. आधुनिक शस्त्रक्रियागाराची संकल्पना व इतर माहिती व्यवस्थित जाणून घेतली. त्यासंबंधीची माहिती पुस्तके जपून ठेवली. हे सगळे बदल शक्य तितक्या लवकर मला नगरच्या जिल्हा रुग्णालयात करायचे होते. मी जे प्रशिक्षण घेतले त्यानुसार इमारतीत जे बदल करणे आवश्यक होते ते करायचे ठरवले. कर्मचारी व अधिकारी यांनाही त्यासाठी कसे तयार करायचे हे ठरविले. बांधकाम विभागाकडून इमारतीत बदल करून घ्यायचे मनोमन ठरवले आणि त्या तयारीला लागलो. मला आता रुग्णालय आणखी सुसज्ज करायचे होते. विशेषतः बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रियागार व माहिती कक्ष या व्यतिरिक्त इतर काही विभाग असतात. उदाहरणार्थ प्रयोगशाळा, स्वयंपाकघर, लॉन्ड्री वगैरे. हे सर्व मर्यादेत राहून अद्ययावत करायचे ठरविले. रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा मिळाली पाहिजे व रुग्णांचे नातेवाईकही खुश व्हायला हवेत अशी माझी तळमळ होती. मी सर्वप्रथम शस्त्रक्रियागार अद्ययावत करण्यास घेतले. त्यासाठी नवीन विभागीय कल्पना म्हणजे आधुनिक पद्धतीने कसे करता येईल ही माहिती घेतली. संसर्ग कमी व्हावेत यासाठी 5 विभाग असतात. शस्त्रक्रियेच्या जागेपर्यंत जंतू संसर्ग पोहोचू नये याची काळजी घेतली जाते. सध्या तरी जुन्याच पद्धतीचे शस्त्रक्रियागार कार्यरत होते. वैद्यकीय अधिकारी मंडळी त्यांच्या रुग्णाला बोलवून शस्त्रक्रियागाराच्या बाहेरील कक्षात तपासणी करत व सल्ले देत. त्याच कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चहापाणी होई. त्याच्या आतल्या बाजूला हात धुण्याकरिता कक्ष होता. तिथूनच ते शस्त्रक्रिया करण्याच्या कक्षात जात असल्याने जंतू संसर्गाचे प्रमाण मोठे होते. धोबी वापरलेले कपडे सरळ याच कक्षात घेऊन यायचा. त्यामुळेही संसर्गाचा धोका मोठा होता. आता वेगवेगळे 5 विभाग पडल्यामुळे आणि त्याला वेगवेगळ्या रंगाने दाखविण्यात आल्याने शस्त्रक्रिया कक्षात पोहोचण्यासाठी त्यांना या 5 विभागातून जावे लागत होते. जिथे ऑपरेशन करायचे तिथे जंतूंचा प्रवेश जवळजवळ अशक्यच होता. धोब्याला कपडे नेण्यासाठी सुद्धा एक खिडकी करण्यात आली होती. तिथूनच त्याला बाहेरच्या बाहेर कपडे घेता येणार होते. अशा प्रकारे जंतू संसर्ग व त्यामुळे होणारे दुष्परिणाम आम्ही आटोक्यात आणले. शस्त्रक्रियागार अद्ययावत केल्यावर मी सर्व कक्ष एकत्रित इंटरकॉमने जोडून घेतले. मध्यवर्ती कक्षातून द्यावयाच्या सूचना देण्याची वेगळी सोय करून घेतली. बाह्य रुग्ण विभागात सुद्धा एक ज्येष्ठ अधिकारी नेमला. बाहेरून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित माहिती मिळण्याची सोय करून दिली. त्यावेळी संगणकाचा एवढा प्रसार झालेला नव्हता. तरीही माझी इच्छा होती की बाह्य रुग्ण विभाग आणि सर्व कक्ष आणि इतर विभाग व कार्यालय संगणकाच्या मदतीने जोडण्यात यावे. त्यासाठी मी एका खाजगी कंपनीशी संपर्क साधला. हे सगळे करून देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली. त्याला त्या काळी 2 लाख रुपये खर्च येणार होता. मी हा प्रस्ताव संचालकांकडे पाठवला पण तो मंजूर झाला नाही. आमचा बाह्य रुग्ण विभाग सकाळी 8 वाजता सुरू व्हायचा. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर हजर असतील यावर माझा कटाक्ष असायचा. मी स्वतः राऊंड घेऊन हे सारे जातीने बघायचो. अपघात विभागाच्या सेवाही अपेक्षेप्रमाणे नव्हत्या. त्या व्यवस्थित करून घेतल्या. जिथे पुरेसे अधिकारी व कर्मचारी नव्हते तिथे उपसंचालकांना विनंती करून मी ते कर्मचारी घेतले.
अशा रीतीने अतिशय प्रयत्नपूर्वक जिल्हा रुग्णालय सुसज्ज झाले. त्यानंतर माझ्या अखत्यारीतील तालुका रुग्णालय, ज्याला ग्रामीण रुग्णालय म्हटले जायचे, ते मी सुसज्ज करण्याचे ठरविले. माझ्या अधीन जवळपास 13 ग्रामीण रुग्णालय होती. त्यापैकी अर्ध्याहून अधिक रुग्णालय बाल्यावस्थेत होती. त्यांचे बांधकामही अपूर्ण होते. ग्रामीण रुग्णालये कशा प्रकारची असावीत याचा आराखडा आम्हाला संचालकांकडून मिळाला होता. जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यांच्याकडे तो आराखडा आला होता. त्याचे निरीक्षण आणि अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आले की त्यात आवश्यकतेप्रमाणे अजून बरेच बदल करावे लागतील. मी बांधकाम विभागाकडे जाऊन त्या संदर्भात चर्चा केली. त्यांना आवश्यक ते बदल सुचवले आणि रुग्णालयाचे बांधकाम करून घेतले. बांधकाम तर झाले, पण काही आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना झाली नव्हती. त्यामुळे प्राधान्याने ते काम केले. यात परिचारिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. सरकारी रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे आमच्या इथूनच परिचारिका प्रशिक्षित होऊन बाहेर पडत असत. त्या संचालकांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची पदस्थापना होत असे. मी उपसंचालकांना विनंती केली आणि या प्रशिक्षण यशस्वी ठरलेल्या परिचारिकांना आमच्याच ग्रामीण रुग्णालयात पदस्थापना देण्याची विनंती केली. त्यांची तशी तात्पुरती पदस्थापना करून घेतली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय बऱ्यापैकी कार्यरत झाली. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे ते उत्तम कसे होईल याकडे लक्ष दिले. ग्रामीण रुग्णालय अद्ययावत करण्यापूर्वी अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली असल्याने सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीच ग्रामीण रुग्णालयाचे इन्चार्ज होते. नगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे मला तेवढे सहकार्य नसल्याने सुरुवातीला खूप अडचणी आल्या. त्यानंतर हळूहळू वर्ग 1 वैद्यकीय अधीक्षकांचे पद भरून ग्रामीण रुग्णालये व्यवस्थित कार्यरत करून घेतली. अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालये व्यवस्थित करून घेतली. नगर जिल्हा मोठा असल्याने ग्रामीण रुग्णालय मुख्यालयापासून 100 ते 150 मीटर अंतरावर होते. मी तिथे नियमितपणे भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या सोडवल्याने रुग्णांची मोठी सोय झाली. माझी शासन करण्याची सोय शिस्तबद्ध होती. नियम काटेकोरपणे पाळले जावेत यावर माझा कटाक्ष असायचा. अशी बरीच उदाहरणे आहेत. तसेच बाहेरील मंडळींची यात कसलीही ढवळाढवळ मी खपवून घेत नसे. नगरला अशा काही प्रकरणाचे अनुभव आले. एकदा नगरच्या नगराध्यक्षांनी मला फोन केला. खुनाच्या प्रकरणातील एका गुन्हेगाराला दाखल करून घेण्यासाठी त्यांचा दबाव होता. त्याला बळी न पडता मी त्यांना स्पष्टपणे हे होणार नाही म्हणून कळवले. पुन्हा मला फोन करू नका, असले उद्योग मी सहन करणार नाही, असेही खडसावले. दुसरे एक असेच उदाहरण होते. एक गृहस्थ त्यांच्या मुलीला घेऊन आले. सोबत त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले होते. त्यांच्या मुलीला नर्सेस हॉस्टेलमध्ये ठेवून घेण्याची त्यांची विनंती होती. हे काम नियमबाह्य असल्याने आरोग्यमंत्र्यांचे शिफारसपत्र असूनही मी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. हॉस्पिटल सुरळीत झाल्याने इतर प्रशासकीय कामाकडेही माझे लक्ष होते. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर मोकळी जागा होती. त्यापैकी काही जागा शासनाने पत्रकारांना देऊन तिथे पत्रकार वसाहत स्थापन केली होती. उरलेली जागाही त्यांना हवी असल्याने त्यांनी तशी विनंती मंत्रालयात पाठवली होती. संचालकांच्या माध्यमातून याबाबत माझ्याकडे विचारणा झाली. मी आरोग्य कर्मचाऱ्यांची अपुरी निवासस्थाने असल्याने त्यांच्यासाठी घरे बांधण्याचा प्रस्ताव पाठवून दिला. पत्रकारांना मी नकार दिल्याने या मंडळींनी पुढे मला प्रचंड त्रास दिला. त्याचा माझ्यावर कसलाच परिणाम झाला नाही. आणखी एक उदाहरण म्हणजे शहरात एका सिव्हिल सर्जनचे एक क्लिनिक होते. हे सिव्हिल सर्जन संध्याकाळी तिथे बसत असत. गेली 25 वर्षे ते क्लिनिक सुरू होते. तिकडे गेल्यामुळे त्यांचे रोज 2-3 तास वाया जात असत. त्यामुळे 25 वर्षांपासून सुरू असलेले खाजगी क्लिनिक मी धाडसाने बंद करायला भाग पाडले. सिव्हिल हॉस्पिटलचे नियमित राऊंड, बैठका व ग्रामीण रुग्णालयाचे सातत्याने दौरे हे नियमित असल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहून रुग्णांची काळजी घेऊ लागले. जिल्ह्यातील अधिकारी व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी यांच्यात समन्वय राहावा म्हणून मी त्यांची स्नेहसंमेलने आयोजित केली. नगर जिल्ह्यातील आणखी एक अनुभव सांगण्यासारखा आहे.
श्रीरामपूर येथील एका डॉक्टरने मला त्यांच्या रक्तपेढीच्या उद्घाटनासाठी बोलावले. माझी अपेक्षा होती की तिथे गेल्यावर मला फक्त फीत कापावी लागेल. तिथे गेल्यावर मात्र मला दुसऱ्याच एका हॉलमध्ये ते घेऊन गेले. तिथे 50 प्रतिष्ठित डॉक्टर मंडळी बसली होती. त्यांनी अचानक सांगितले की इथे एड्स संबंधी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी तयारी करून गेलो नव्हतो, तरीही तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय सुरळीत झाले होते. जयप्रकाश नारायण यांची भाची असलेल्या श्रीमती श्रीवास्तव या बिहारच्या आरोग्यमंत्री होत्या. त्या एके दिवशी अचानक माझ्याकडे रुग्णालय भेटीसाठी आल्याचे सांगण्यात आले. मला तुमची सिव्हिल हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यायची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालय दाखवले. त्यानंतर त्यांना 1-2 ग्रामीण रुग्णालयांना घेऊन गेलो. ते बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, सरकारी रुग्णालये एवढी स्वच्छ सुटसुटीत असतात यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्या कार्याची ही मोठी पावती होती. नगर जिल्ह्यात शासकीय आणि प्रशासकीय काम करताना मला गोरगरीब रुग्णांसाठी काही भरीव करता आले याचे कायमस्वरूपी समाधान आहे. अधिकारी येतात जातात, पण त्यांनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय पुढच्या पिढ्यासाठी पथदर्शक ठरतात. मलाही असंच काही सकारात्मक काम करता आलं. सामान्य माणसाच्या भल्यासाठी खारीचा वाटा उचलण्यासारखं समाधान नाही. नोकरीत सगळं मनासारखं करता आल्यानंतर आता मला सामाजिक कामाचे वेध लागले होते. अत्यंत उपेक्षेच्या गर्तेत बालपण गेल्यानंतर, खूप प्रतिकूलतेत शिक्षण पूर्ण करून ही खडतर वाटचाल सुरू ठेवल्यानंतर मला माझ्या समाजाच्या भल्याची ओढ लागली होती. ज्या वडार समाजाचे जगणे मी जवळून अनुभवले होते, त्यांच्यासाठी काही करता आले तर आयुष्याची इति कर्तव्यता ठरेल असे वाटत होते. त्यामुळे नगरमध्ये असतानाच मी नोकरी सांभाळून सामाजिक कामाचा श्रीगणेशा केला. अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही असे काम करणे खूप कमी लोकांच्या नशिबात असते. ते भाग्य मला लाभल्याने कृतार्थतेची जाणीव आहे.